नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. लिओन ऑर्बिट रहाटणी पिंपळे सौदागर पुणे इथे राहणाऱ्या सोनाली मनोज कुमार पाटील या वहिनींना भेटणार आहोत. त्यांना बोलतं करणार आहोत. मस्त वारा सुटला आहे. चला पाटील कुटुंब वाट बघते तर जाऊन भेटूया आणि ती मजा मस्ती अनुभवूया. चला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. पाटील परिवारामध्ये आपले सरचे स्वागत. पाटील 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 एकदम पाटीलचं पाटील झालं तुमचं. घाबरला तुम्ही. घ्या उखाणा. राम बसले राज्यावर, सीता बसली अंकावर, मनोज कुमारांचे तेज माझ्या कुंकवावर. क्या बात आहे. द्या आता ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर मनोज कुमार. नमस्कार. ही माझी छोटी मुलगी, ही मोठी मुलगी, हे माझे सासरे. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे दीर. नमस्कार. या आमच्या संपदा मॅडम. नमस्कार. या त्यांच्या सासूबाई. ते आमचे जिजाजी. नमस्कार. या माझ्या ननंदबाई, तिच्या मागे माझी बहीण, बरं, त्या वहिनींची आई आणि हा आमचा पूर्ण लिओन परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. काय करता तुम्ही? मी हाऊसवाईफच आहे. बालपण कुठलं? माझं बालपण पुण्यातलं. पुण्यात कुठे? पुण्यात वडगाव शेरी. तुमचं बालपण? धुळे, खानदेश. कसं गेलं बालपण तुमचं? माझं बालपण 10वी पर्यंत एकदम छान मजेत गेलं. 10वी नंतर ॲक्च्युली माझे वडील एक्सपायर झाले. त्याच्यानंतर गावाला गेलो. तिथून थोडं मग हलाखीत गेलं. गावाला म्हणजे कुठे गेला? शिरूर. तुमचं बालपण सगळं धुळ्यात? सगळं धुळे. 12वी पर्यंत धुळे. नंतर 12वी नंतर MBBS MDला मुंबई. अरे वा. त्याच्यानंतर पुणे. मग कुठे केलं MBBS? सेट GS मेडिकल कॉलेज आणि MD नायर हॉस्पिटलला. नाही, आता कुठे असता? आता माझं स्वतःचं हॉस्पिटल आहे स्टर्लिंग मल्टी स्पेशालिटी निगडीमध्ये. तसेच मी सहाय्यक अध्यापक आहे DY पाटील मेडिकल कॉलेज. अरे वा, छान. कुठे गेला होता? कुठल्या हॉस्पिटलला ओळख झाली? KM हॉस्पिटल, रस्तापेठ. KM हॉस्पिटलला? हो, ॲक्च्युली KM हॉस्पिटलला मी पिडॅट्रिक आयसीयूला स्टाफ नर्स म्हणून होते. 2008च्या डिसेंबरला हे फेलोशिपसाठी जॉईन झाले होते. आणि मग आमची ओळख झाली. नंतर ते पेशंट झाले का? का इनपेशंट केलं तुम्ही? काय झालं? ॲक्च्युली 1 वर्ष ते तिथे होते. 2009 पर्यंत होते. पण आम्ही त्यावेळेस जस्ट फ्रेंडशिप अशी होती आमची. जस्ट फ्रेंडशिप काय असते जरा मला सांगा. म्हणजे जसं बाकीच्यांशी आम्ही फ्रेंडशिपनी बोलायचं तसंच आमचं होतं. बाकी काही नाही. मग पुढे? मग त्याच्यानंतर त्यांनी सह्याद्री जॉईन केलं. KMचं त्यांचं फेलोशिप झाली. मग सह्याद्री जॉईन केली. तेव्हा आमचे फोन चालू असायचे. SMS. तुमचा नंबर त्यांना का दिला? कारण की आम्ही एकत्र जॉब करत होतो ना. मग नंबर द्यायचा असतो. इंजेक्शन देतात जास्तीत जास्त. नंबर का दिला? आवडले म्हणून. मुद्द्याचं आलंय बाहेर. तुम्ही का नंबर घेतला? इतक्या स्टाफ नर्स असतात, इतके डॉक्टर असतात. सगळ्यांचे नंबर होते, त्याचा नाही प्रश्न. तिचा सेव्ह करून ठेव. डॉक्टर आहे त्यामुळे सगळ्यांचे नंबर ठेवायला लागले. पण मग सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणजे असंच रोजच्या जॉबमध्ये बोलणं चालणं असायचं. त्यांनी जेव्हा सह्याद्री जॉईन केलं होतं तेव्हा फोनवरती आम्ही खूप गप्पा मारायचो. रात्री 1-1:30 पर्यंत म्हटलं तरी मारायचो. पण त्यावेळेस ते कधी काही बोलले नाहीत. नंतर 19 फेब्रुवारीला शिवजयंती होती. त्या दिवशी त्यांनी मला प्रपोज केलं. काय सांगताय? काय झालं? काय नाही, आयुष्य पुढे हलवायचं होतं. त्याच्यामुळे म्हटलं आता हिच्याशी फ्रेंडशिप होतीच, म्हटलं ते आता कन्वर्ट करून टाकावं. नाही तर मग तिचा दुसरीकडे नंबर लागायचा, आपला नंबर कटवायचा. तुमचा लगेच होकार आला? हो, नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं. हे किती वर्ष चाललं होतं तुमचं हे? ते जॉईन झाले ते 1 वर्ष होतं. त्याच्यानंतर मग त्यांनी प्रपोजच केलं 1 वर्षाने. मग लगेच लग्न झालं? हो, 2 महिने. 2 महिन्यांनी. तुमच्या घरी कसं कळलं? ॲक्च्युली माझी आई एक्सपायर्ड झाली होती. तर आमच्याकडे 1 वर्षाच्या आत लग्न करतात, नाही तर 3 वर्ष नाही करत. त्याच्यामुळे घरी स्थळ शोधायचं चालू होतं. मग मी ह्यांनी जेव्हा प्रपोज केलं तेव्हा मग मी सांगितलं घरी असं असं आहे. फक्त त्यांना मुलगा व्यवस्थित हवं होतं, घरातले व्यवस्थित हवे होते. तुमच्या घरी काय प्रतिक्रिया?
मी सांगितलं ही आवडते मला, हिच्याशी लग्न करायचं आहे. घरच्यांनी पहिले नाही म्हटले, पण नंतर मग तिला भेटले, मग काय तिच्या स्वभाव त्यांना पण आवडला. मग आमचं पुढच्या 2 महिन्यांनी लग्न ठरलं. साधारणतः घरी कळल्यापासून किती दिवसात लग्न झालं? 2 महिने. आणि त्यापूर्वी किती वर्ष ओळख होती? त्यापूर्वी साधारण वर्ष, 1.5 वर्ष. कसं वाटतंय तुम्हाला आज? खूप छान वाटतंय. एवढं सगळं असून चिडचिड रागराग का करता तुम्ही? चिडचिड रागराग टायमिंगमुळे, टायमिंग असतो त्यांच्याकडे. नाही पण मला सांगा, आता ते वैद्यकीय पेशात आहेत हे तर तुम्हाला माहिती आहे, हो बरोबर? तुम्ही सुद्धा पूर्वी तास बोलत होता, बरोबर? मग आता जर कुठं उशीर झाला तर पेशंटकडेच गेले असतील असं नाही का वाटत तुम्हाला? वाटतं ना, पण मग पेशंट बरोबर मला पण टायमिंग हवा ना. कशी साथ दिली तुम्हाला या 9 वर्षात? 9 वर्षात कधीच काही प्रॉब्लेम नाही आला मला. घरच्यांची व्यवस्थित एकदम काळजी घेतली आणि ते थोडंफार रागवायचा काही इश्यू नाही आहे. दॅट इज पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. हो ना. हो. बरं वहिनी, आता मला सांगा, भविष्यात अशी कुठली गोष्ट करण्याची इच्छा आहे तुमची? मला स्वित्झर्लंडला जायचंय. डॉक्टर कधी निघताय? पुढच्या वर्षी. का हो 1 वर्ष लावता? जरा लवकर जा. आता थंडी असेल ना, पुढच्या गरमीत जातो. तिकडे काय उन्हाळ्याची वाट बघताय तुम्ही? तिथला उन्हाळा शोधताय का इथला? इथला. आता इथं अजून काय राहिलंय? आता करपून जायची वेळ आली आमची. काय हो, स्वित्झर्लंडला पुढच्या वर्षी म्हणताय, तुम्ही हट्ट नाही करत का हो? करते ना. मग तुम्ही करायला पाहिजे ना हट्ट. याला काय अर्थ आहे? तुम्ही चला म्हणून सांगायला पाहिजे. बरं ठीक आहे, आत्ताच्या दिवाळीमध्ये नक्की त्यांना यायलाच लावेल. त्याला बुकिंग करायला लागेल आता. मी घेऊ का जबाबदारी? बुकिंग आहेत भरपूर. नाही तर मी करून देतो. नाही, सगळं नको, तुम्हाला. नको. तुम्ही फक्त दिवस ठरवा, बाकी मी जबाबदारी घेतो, बस. चालेल? दिवस आदल्या 2 दिवस आधी ठरतो. नाही, आम्हाला फिरायला जायचं असेल तर आमचं आधी काही हे नसतं, अचानक आम्ही फिरायला जातो. स्वित्झर्लंड म्हणजे धुळ्याच्या पुढे आहे का? 2 किलोमीटर आहे, तोरणमाळ आहे तिथं. म्हणजे जवळजवळ धुळ्यापासून 2 किलोमीटर असल्यावर की 2 दिवस आधी कसे निघणार तुम्ही? आत्तापासून प्लॅनिंग करा, व्यवस्थित जाता येईल. तुमच्या प्रत्येक मनातल्या चांगल्या इच्छेला देव तथास्तु बनव ही प्रार्थना करून आता एक तुमच्यासाठी आव्हान आहे. आणि आव्हान असं आहे की घरामध्ये आम्ही काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत. एक चिठ्ठी शोधत तुम्हाला त्या शेवटी जी चांदीची अन्नपूर्णा ठेवली आहे ती घेऊन यायची. वेळ 1 मिनिटाची. बास्केटबॉल. तीस सेकंद झाली, 30 सेकंद राहिली. ज्ञानराज माऊली माझ्या तिथे आहेत. जायला लागेल, कोणी देणार नाही. तुम्ही आणायचंय सगळं. 20 सेकंद राहिलेली आहेत फक्त. लवकर मोठ्याने वाचा. पदक. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, विना पेट्रोलची गाडी 3 चाकी. 2, 1. वेळ हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. थँक्यू. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. धन्यवाद. चांदीची तुळस मिळाली, धन्यवाद. आणि चांदीची ही अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आली, अभिनंदन. धन्यवाद. आता कोण कोण आलंय? आई बाबा? आई बाबा, बहीण आहे, ननंद आहे. बरं, आईकडे द्या. सासूबाई का? हो, सासूबाई. सासूबाई, सुनेबद्दल सांगा. नाही, चांगली स्वभावाने हं. आमची सगळी सेवा करते. मुलगा पण तसाच करतो. माझा पुनर्जन्म त्यानेच घडवला. बाबांकडे द्या. सुनेबद्दल सांगा. सून चांगली आहे. तसंच माझे 3 मुलं, मुलगा मुलगी मुलगा हे पण चांगले आहेत. त्यांनी माझ्या कष्टाचं फळ चीज केलं, ते सर्व चांगलं झालं. अजून कोण बोलणार? द्या. हे दोघे पण खूप रिस्पॉन्सिबल आहेत. शी इज नॉट ओनली माय सिस्टर बट ऑल्सो माय मदर. सोनाली मैत्रीण म्हणून खूप छान आहे आणि घरी पण मी पाहते तिला तर आयडियल सून अशी तिची प्रतिमा आहे. खूप करताना मी पाहिलेलं आहे तिला. दोघंही खूप चांगले आहेत, हेल्पफुल आहेत खूप. काही अगदी अडचण आली अशी आजारी रात्री जरी 2 वाजता जरी सांगितलं तरी ते दोघं अगदी आवर्जून येणार आणि औषधं वगैरे सांगणार. डॉक्टर घर से भी निकाल के दे देते. औषध घर से भी मिलता है. हम लोग को मेडिकल तक जाने की जरूरत नहीं होती. फीचा काउंटर ठेवलाय की नाही? मी मनोजची सहकारी खरं ICUतली. माझे टीचर आहेत, असंच नाही.
टीचर नाही, वी आर फ्रेंड्स मोर दॅन दॅट. पण आता ती माझी जास्त मैत्रीण झाली आहे. आणि दुसरी वैशिष्ट्य म्हणजे हॉस्पिटलमध्ये कोणाच्याही मुलांचा किती वाढदिवस तिच्या किती उशिरा लक्षात आलो, ती रात्री आम्हाला फोन करते की मॅडम आज तुमच्या मुलीचा वाढदिवस आहे, किंवा ही अगदी घेण्यासारखी गोष्ट आहे तिची. आणि मी पाहिलं आहे की ती जरी म्हणली की मी कुरकुर करते, पण मी तिला कधीही मनोजला रात्री 12 वाजता फोन केलेला पाहिलेला नाही आहे. 12 वाजता मी बरोबर असते, ICUत असतो आम्ही, कधी या मुलीचा फोन येत नाही. मी त्याला रागवते की तू आता जा घरी, बस झालं, बघू आमचं आम्ही पुढे म्हणून. पण म्हणजे तिचं ह्याच्याबद्दल खरंच कौतुक आहे. त्यांचं तेच वैशिष्ट्य आहे, ते फोन करून कुरकुर करत नाही. म्हणूनच स्वित्झर्लंड राहिलंय अजून तिचं. त्या फक्त दरवाजा उघडला की जे काय त्यांच्याकडे बघतात ना, त्यांना वाटतं मी तिथंच असतो तर बरं झालं असतं. सर ते मला माहित नाही, मी ICUत असते. दरवाजा उघडायचा त्रास नाही देत नाही. गेल्या 10 वर्षापासून आमच्या घरात 3 भाज्या होतात सकाळ संध्याकाळ. एक आईची, एक वडिलांची आणि एक बाकी घराचे. कधी ना कुरकुरता किंवा ना भाजी नाही आज, असं कुठलंही कारण तिने दिलेलं नाही. आणि दुसरी फक्त रिक्वेस्ट आहे की मुलींचा मोबाईल थोडा कमी करावा लागेल. पण खूप छान. हे दीर का? किती छान. मनापासून दीरानी वहिनीचं कौतुक करणं, यामध्ये घरातलं नातं किती घट्ट आहे हे सगळं आपल्याला लक्षात येतं. बरं वहिनी, आता एक तुमच्यासाठी ना, हे सगळे जे इतकं भरभरून बोलले ना, एक असा खेळ आहे इथे. गाणं सुरू होणार, ती उशी पुढे पुढे पास होणार, आणि गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असेल त्यांना एक शिक्षा मिळणार. ती शिक्षा जर त्यांनी पूर्ण केली तर बक्षीस तुम्हाला मिळणार. तर आता मला बघायचं आहे तुम्हाला बक्षीस मिळवून देतात का, आणि त्यासाठी हे गाणं. बघूया कुठली शिक्षा आहे तुमच्यासाठी. 30 सेकंदामध्ये 5 फुगे फुगवायचे आहेत. तुमची वेळ सुरू होते आत्ता. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला झी मराठीकडून ही भेटावं. म्युझिक. समोर असलेल्या स्टीलच्या कड्यांमध्ये चेंडू थांबला पाहिजे. 10 संधी आणि 5 ही गुणसंख्या. बघूया, तुमची वेळ सुरू होते आत्ता. एक, 2, 3. आपण सांगितलं होतं की 5 ही गुणसंख्या पाहिजे होती, पण सुरुवातीला थोडीशी घाई झाली. काही हरकत नाही, पुढचं बक्षीस नक्की मिळेल. म्युझिक. मराठी वाचता? वाचा जोरानी पटकन. एखाद्या मराठी गाण्यावर डान्स करायला. म्युझिक. असा डान्स बघून एकही कोंबडी थांबणार नाही. अभिनंदन. थँक्यू. कोण तुमच्या? या माझी मैत्रीण. मैत्रीण. चला, आज मैत्रीण धावून आली आहे तुमच्यासाठी. अभिनंदन. खूप चांगले आहेत का तुमचे शेजारी? हो. आणि घरातले सगळे? घरातले शेजारी सगळेच खूप छान आहेत. हो का? तरी बघा केवढे आरोप केले. मुलांवर खूप ओरडता तुम्ही. हो. मान्य आरोप? हो. सकाळी लवकर उठत नाही. फक्त सुट्टीच्या दिवशी, इतर दिवशी मला उठायलाच लागतं.
पटकन चिडता, हो. हे मला कशावरून कळलं सांगा? सकाळी लवकर उठत नाही, फक्त रविवारी, बाकीच्या वेळी लगेच ॲक्शनवरती रिॲक्शन एवढी फास्ट आली तेव्हाच कळलं आम्हाला. वहिनी तुम्ही शिष्ट आहात. नाही, मला नाही वाटत असं कोणी लिहिलं असेल. वाचा, मी नाही ना लिहिलं. दार उघडायला उशीर करता. नाही. मिस्टरांना उशीर झाला की जाब विचारता, हे खरंय? नाही. नाही काय हो? नाही, सूड उगवलं या लोकांनी. हे तुम्ही मोठ्याने वाचाल, मी दिलं तर? वाचेल. मोठ्याने वाचायचं, कॉन्फिडेंटली, काही हसायचं नाही, काही नाही. घ्या, मोठ्याने वाचा. नवऱ्याच्या मागे खूप कुरकुर करते. नाही करत. अरे मग काय हे काय कोण उगाच लिहिलंय का? बरं वहिनी मला सांगा, फार काही तसे आरोप नाही आहेत, पण कुरकुर करणं, पटकन चिडणं, रागावणं असे काही आरोप आहेत जे अत्यंत प्रेमाचे आहेत. काय वाटतं तुम्हाला? ॲक्च्युली चिडचिड किंवा कुरकुर मी याच्यासाठी करते की चिडचिड किंवा कुरकुर मुलींवरतीच होते शक्यतो माझी. कारण की आत्ता मी त्यांना सांगितलं की असं नाही करायचं, असं करायचं, त्यांनी नाही ऐकली तर माझी चिडचिड होते. पण मी आत्तापासून तिला सांगत गेले तर तिला सवय लागतील पुढे. चांगल्या सवयी लावण्यासाठीच मी तिच्यावर चिडते. आणि मेन TV, मी तिला सांगते जेवण कर, तर एक पोळी संपायला आमचे 2 तास जातात, कारण आमच्या समोर TV असतो. मी TV बंद केला तर ती जेवत नाही, म्हणून मग माझी चिडचिड होते. आणि बाकी सगळेजण तिला म्हणतात ठीक आहे ती जेवते ना, बघू दे TV, मग माझी चिडचिड होते. आणि मिस्टर आज एकदम गप्प आहेत, याचं नाही, कारण ते घरात कायमच गप्प असतात. घरात म्हणजे ऑल त्यांचा स्वभाव शांत आहे. तुम्ही असला की नाही बोलत का ते? काय हो, त्यांना गप्प बोलतात. केलं तुम्ही 9 वर्षात? नाही, 9 वर्षात उलट मी बोलायला लावलंय. त्याच्या आधी ते बिलकुल बोलत नव्हते, असं सगळे मला सांगतात. हो का? येणाऱ्या संकटाची त्यांना आधीच जाणीव असते. जाणीव होते वाटतं, सांगता येत ना. त्यापेक्षा ती शांततेचा मार्ग त्यांनी अवलंबलेला आहे. तुमचं काय म्हणणं आहे? वहिनींनी स्वभावात कुठला बदल केला तर त्यांना जास्त आनंद मिळेल असं तुम्हाला वाटतं? मला फक्त ती फार चिडते लवकर, तेवढंच. बाकी काय नाही, बाकी कसलाच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला माहिती आहे का, ICUत पेशंट नसला तरी सुद्धा तुम्ही चिडाल म्हणून ते तिथेच थांबतात. हो. नाही, असं होत नाही, कारण की त्यांच्या हॉस्पिटलचे ICU हे कायमच फुलच असतात. म्हणजे सगळीकडे हॉस्पिटल हे बिझी असतातच. हो ना. कारण की त्यांचे सगळे कलिग जे आहेत ते माझ्या ओळखीचे, म्हणजे त्यांचे फोन कॉन्टॅक्ट असतात, त्याच्यामुळे कळतं कधी त्यामुळे कुठे बाहेर तुमच्यावर गेल्यावर. CCTV लावलेले आहेत ते. लक्षात ठेवा. बरं मला सांगा, आज क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा मागायची असेल तर मी घरातल्यांचीच मागेल. जर माझ्याकडून घरात ॲक्च्युली आपण बऱ्याच वेळा काहीतरी करत असतो, बोलत असतो, कधीतरी चुकून कोणाला तरी बोललं जातं किंवा काहीतरी करायचं राहून जातं. तर मग असं काही झालं असेल माझ्याकडून तर मी सगळ्यांची क्षमा मागते. तुम्ही? आई वडिलांची काही चूक झाली असेल माझ्याकडनं तर बाकी काही नाही. धन्यवाद द्यायचे असतील तर कोणाला? धन्यवाद द्यायला सोनाली आणि आई वडील आणि माझी फॅमिली सगळी, आणि त्यांच्यामुळेच मी आता जे सक्सेस आहे ते त्यांच्यामुळेच आहे सगळं. तुम्ही? मी धन्यवाद द्यायचे असेल तर झी मराठीला, माझ्या फॅमिलीला आणि इथे जमलेल्या सगळ्या माझ्या फ्रेंड्सला. का? कारण की झी मराठी आज माझ्यासाठी इथपर्यंत आली आहे. आणि मी ज्यांना फक्त एक SMS टाकला की असं असं आहे या, तर सगळे माझ्या ह्याला करून बोलून आले. सगळे आनंदाने आले, वातावरणात आलेले आहेत, म्हणून सगळ्यांचे धन्यवाद. आमचेही तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. असंच प्रेम करत राहा. रोज बघतोस 6:30ला. हो, त्यासाठी स्पेशल TV घेतलाय. माझ्यासाठी TV घेतलाय. क्या बात आहे. मला सांगा, झी यापेक्षा मराठीचे एकही सिरियल आम्ही हे नाही होऊन देत. मी झी मराठी हे फक्त चॅनल राहिलेलं नाही, ते आता कुटुंबाचे सदस्य झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, असंच प्रेम करत राहा, असाच विश्वास ठेवा आणि उत्तमोत्तम आमच्याकडून तुमचं मनोरंजन होण्यासाठी आम्हाला शक्ती मिळू द्या. आणि फक्त आशीर्वाद झी मराठीसाठी किंवा माझ्यासाठी नाही मागत, तर आज आशीर्वाद मी तुमच्या दोघांच्या सुखासाठीही मागतो. आणि त्याचबरोबर तुमचं सगळं कुटुंब आणि नकळत शुश्रूषेच्या माध्यमातून तुम्ही लोकांच्या घरात एक वेगळा विश्वास, आनंद प्रस्थापित करत आहात. आणि असंख्य लोकांची शुश्रूषा तुमच्या हातून घडो आणि सगळ्यांना सुदृढ दीर्घायुष्य लाभो हे मनापासून मागणं करतो. या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करतो. आणि आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वैदिंना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन अशाच आनंदात होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.